नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तीन मुखी रुद्राक्ष कशा प्रकारे आपल्यासाठी शुभफलदायी आहे आणि रुद्राक्ष म्हणजे नक्की काय असते आणि रुद्राक्षाचे या तीन मुखी रुद्राक्षाचे कशा प्रकारे आपल्याला लाभ प्राप्त होत असतात हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या साहाय्याने जाणणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि तीन मुखी रुद्राक्ष कोण धारण करू शकतो आणि त्याचे फळ आपल्याला कशा प्रकारे प्राप्त होते हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण नक्की पूर्ण पाहावा, त्यानुसार आपल्याला नक्की समजेल की तीन मुखी रुद्राक्ष आपण धारण करावा की नाही धारण करावा. जर धारण केला असेल तर त्याचे नियम काय आहेत किंवा धारण करायचं असेल तर त्याचे नियम काय आहेत, आपण हे सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहावा. तर हा तीन मुखी रुद्राक्ष अत्यंत फलदायी आणि अत्यंत असा हा आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि तणाव दूर करणारा हा रुद्राक्ष आहे. तर या रुद्राक्षाचे महत्व आपण पुढे जाणून घेऊयात. तर रुद्राक्ष म्हणजे नेमके काय असते? रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे अश्रू, म्हणजेच की रुद्राक्ष म्हणजे महादेवाच्या अश्रूपासून निर्माण झालेल्या वृक्षाचे फळ. तर हे वृक्षाचे फळ जे आहे त्यालाच रुद्राक्ष आपण म्हणतो. तर या रुद्राक्षाचे वेगवेगळे प्रकार आहेत, भरपूर प्रकार आहेत आणि हा रुद्राक्ष आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे फळ, शुभफळ देत असतो आणि महादेवाच्या कृपेमुळेच आपल्याला आपली मनस्थिरता, एकाग्रता, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास, मानसिक तणाव आणि आपल्याला जे संसारामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सर्वांचे लाभ करून देण्याची या रुद्राक्षामध्ये ताकद आहे किंवा ही ताकद आपली मनोकामना पूर्ण करण्याची क्षमता या रुद्राक्षांमध्ये आहे. तर हा तीन मुखी रुद्राक्ष आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे फळ आणून देऊ शकतो? तर तीन मुखी रुद्राक्ष म्हणजेच की यावरती तीन रेखा असतात रुद्राक्षांवरती. या तीन रेखांच्या रुद्राक्षाला किंवा तीन रेखा असणाऱ्या रुद्राक्षाला आपण तीन मुखी रुद्राक्ष असे म्हणत असतो. तर हा तीन मुखी रुद्राक्ष कशा प्रकारे धारण करावा? तर आपण तीन मुखी रुद्राक्ष मागवू शकता वेदश्रीज्योतिष.com यावरती. आपल्याला ओरिजिनल असा हा तीन मुखी रुद्राक्ष प्राप्त होईल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या रुद्राक्षाची मी लिंक टाकत आहे आणि तो रुद्राक्ष आपण जर मागवला तर नक्कीच आपल्याला तो शुभफळ देणार आहे. ते कसे देणार आहे ते आपण पुढे पाहूयात. तर हा रुद्राक्ष सर्वप्रथम आपण धारण करण्याची विधी पाहूयात. तर हा रुद्राक्ष आपण घेतल्यानंतर सकाळी स्नान संध्या वगैरे झाल्यानंतर देवघरासमोर बसायचे आहे आणि देवासमोर बसल्यानंतर हा रुद्राक्ष घेऊन बसल्यानंतर गंगा जल, यमुना, त्यानंतर आपण आपल्या या रुद्राक्षासोबत पंचामृत आणि हळदी, कुंकू, गुलाल, कापूर, अष्टगंध, धूपबत्ती हे सर्व काही घेऊन बसायचे आहे. त्यानंतर आपण पंचामृत घालायचे आहे. महादेवाचा पंचामृताने सर्वप्रथम अभिषेक करायचा आहे रुद्राक्षाचा. त्यानंतर त्यावरती शुद्ध जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण एखादे स्तोत्र, महादेवाचे स्तोत्र किंवा ओम क्लीम नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेला जप करून अभिषेक करायचा आहे आणि हा रुद्राक्ष आपण धारण करायचा आहे. आणि या आपल्या रुद्राक्षाला आपण आपली मनोकामना, जी काही माझी मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी अशी प्रार्थना सुद्धा करायची आहे आणि जी काही माझी मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी महादेवाला सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि हा रुद्राक्ष आपण धारण करायचा आहे. हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर आपल्या मनोकामना लगेच पूर्ण व्हायला सुरुवात होत असते. तर हा तीन मुखी रुद्राक्ष कोणत्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभफलदायी आहे? तर विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढवण्याचे कार्य करतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी व्यवसायामध्ये वाढ किंवा व्यवसायामध्ये निर्णय क्षमता वाढवतो. त्यानंतर हा नोकरी क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा अत्यंत फलदायी हा ठरत असतो, कारण की त्यांची बौद्धिक क्षमता किंवा विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा बदलत असते. त्यामुळे हा तीन मुखी रुद्राक्ष अत्यंत फलदायी आहे. त्यानंतरच आरोग्य जर आपले स्थिर राहत असेल किंवा मन अस्थिर राहत असेल जास्त प्रमाणात तर हा तीन मुखी रुद्राक्ष सुद्धा आपण धारण नक्कीच करू शकता. तर हा तीन मुखी रुद्राक्ष अत्यंत शुभफलदायी आहे. तर रुद्राक्षाचे या तीन मुखी रुद्राक्षाचे कशा प्रकारे अत्यंत महत्वाचे फायदे आपल्याला मिळू शकतात ते
आपण पाहूया. तर सर्वप्रथम हा आत्मविश्वास वाढवतो. जे लोक सतत घाबरत असतात किंवा न्यूनगंडाच्या व्ययामुळे त्रस्त असतात, तर त्यामुळे हा रुद्राक्ष जर या व्यक्तीने धारण केला तर आत्मविश्वास वाढेल आणि आत्मविश्वास आपल्याला प्राप्त होईल. जुन्या वाईट कर्माचा नाश होतो किंवा हे रुद्राक्ष जे आहे ते आपण केलेले वाईट कर्म आहेत त्या कर्माचा नाश करतो आणि जे काही पाप आहे ते दूर होते आणि आपल्याला जी मनोकामना आहे ती लवकरात लवकर प्राप्त होत असते. मानसिक तणाव दूर करणे, चिंता दूर करणे, मन शांती प्राप्त होणे, चिंता, डिप्रेशन, अशांतता कमी होते आणि आपल्याला या रुद्राक्षामुळे शुभफल प्राप्त होते. हा रुद्राक्ष स्त्रियांसाठी अत्यंत शुभफळ देणारा असा ठरतो. त्यानंतर धैर्य आणि निर्णय क्षमता वाढवतो. ज्याप्रमाणे नोकरी क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा रुद्राक्ष फलदायी आहे, कारण की निर्णय क्षमता वाढवतो. चटकन किंवा पटकन आपण रुद्राक्षा संबंधित जर धारण केले असेल तर नक्कीच आपल्याला नवीन विचारधारा किंवा नवीन निर्णय पटकन घेण्याची क्षमता निर्माण होते. त्यानंतर शरीरातील ऊर्जा व संतुलन करण्याचे कार्य सुद्धा हा रुद्राक्ष करत असतो. त्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती आपली वाढवतो. आपल्याला रोग किंवा एखादी आजार कंटिन्यू येत असेल किंवा त्याचा त्रास होत असेल तर हा रुद्राक्ष 3 रुद्राक्ष नक्कीच आपण धारण करू शकता. त्यानंतर क्रोध, आळस, चिडचिडेपणा, मन स्थिर राहणे, व्यक्तिमत्वामध्ये अधिक असंतुलन असणे, त्यामुळे आपल्याला हा त्रास होत असेल तर हा 3 मुखी रुद्राक्ष आपल्यासाठी अत्यंत शुभफलदायी ठरणार आहे. तर हा 3 मुखी रुद्राक्ष आपण आपल्या या वेबसाईटवरती vedashriJyotish.com यावरती जाऊन नक्कीच मागवू शकता आणि आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल. आणि हा रुद्राक्ष 3 मुखी रुद्राक्ष आपली मनस्थिरता जे काही शुभफळ देणार आहे त्याचे शुभफळ नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. आणि हा रुद्राक्षाची पूजा विधिवत आणि श्रद्धा भक्तीने करावी. जितकी श्रद्धा आणि भक्तीने महादेवाची पूजा करतात, या रुद्राक्षाची पूजा करतात, तेवढाच हा रुद्राक्ष तुमच्यासाठी अत्यंत शुभकारी ठरणार आहे. तर हा रुद्राक्ष नक्कीच आपण 3 मुखी रुद्राक्ष धारण करावा आणि आपली मनाची स्थिती, आपल्या शरीराची आरोग्याची स्थिती, त्यानंतर आपली निर्णय क्षमता वाढवू शकता. यासारखेच व्हिडिओ आपण पाहण्यासाठी या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे, म्हणजे येणारे जे नवीन रुद्राक्षा संबंधित, ज्योतिषा संबंधित व्हिडिओ आहेत ते तुम्हाला प्राप्त होतील. कोणते उपाय करावे आणि कोणते उपाय करू नये, कशा प्रकारे करावे आणि त्याचा विधी काय आहे, कशा प्रकारे सर्व काही आपण या व्हिडिओच्या साहाय्याने, या चॅनलच्या साहाय्याने जाणून घेत असतो. तर यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन नक्कीच दाबावे. धन्यवाद.